हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवणार आहे भंडाऱ्यात मिळते तशी फ्लावर बटाट्याची भाजी. तर बघा, ही अशा पद्धतीने छान होते, खूप टेस्टी लागते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी फ्लावर, कांदा आणि बटाटा फ्राय करून घेणार आहे. तर तो अशा पद्धतीने बघून घ्या. आधी मी इथे फ्लावर घातलेला आहे, तर फ्लावर चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर हा मी एका ताटात काढून घेते. बघा, हे असं काढून एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे बटाटा घालणार आहोत. इथे मी 2 बटाटे बारीक चिरून मोठे मोठे फुल चिरून घेतलेले आहेत. आता हे पण आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एकाच ताटामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे फोडणीनंतर टाकायचं आहे. आता मी इथे थोडंसं तेल होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी, तर तेवढ्याच तेलात मी कांदा पण परतून घेत आहे. तो असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तो कांदाही मी त्याच ताटामध्ये एका साईडला असं काढून घेतलेला आहे. आता 2 पळ्या तेलात आपल्याला सगळं भाजून घेतलेलं आहे. आता मी 1 पळी अजून तेल घालते फोडणीसाठी. याच्यामध्ये तमालपत्र, लाल मिरची, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि मीठ घालून आपल्याला हे थोडं मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मी इथे एक ग्रेव्ही करते मसाल्याची. तर इथे मी धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि मॅगी मसाला घेतलेला आहे. तो मी इथे एक छोटीशी अशी वाटीमध्ये पेस्ट करून घेत आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तर कांदा थोडासा नरम झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. बघा, असं हलवून घ्या, करपू देऊ नका. असं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्याही घालायच्या आहेत. पहिल्यांदा मी इथं बटाटा, फ्लावर आणि कांदाही सोबतच घातलेला आहे. आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. ही भाजी खूपच टेस्टी लागते. अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. बघा, इथे सगळ्या शेवटी मी थोडंसं हिंग घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला 3 ते 4 चमचे. जर का फ्लावर कच्चा असेल तर तो याच्यामध्ये शिजून निघेल. 3 ते 4 मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला बारीक गॅसवर. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. बघा किती छान असा मला सुगंध येतो आहे भाजीचा. कलरही खूप छान आलेला आहे. बघा, आपल्या भाजीमध्ये पाणी जास्त राहिलेलं नाही आहे आणि अशी भाजी एकदम अशी रसरशीत झालेली आहे. इथे मी चपात्या केलेल्या आहेत. तुम्ही रोटी किंवा पराठा घेऊ शकता. खूपच छान लागते ही भाजी. आपण नेहमी भंडाऱ्यामध्ये खातो ती भाजी थोडीशी पातळ असते, पण मी घरी बनवत होते म्हणून मी थोडीशी घट्ट केलेली आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.